कांद्याचे बाजारभाव या आठवड्यात कसे राहतील असा तुमचा प्रश्न होता आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमच्या कांदा विक्रीच्या किंवा साठवणुकीच्या विचारावर हा व्हिडिओ अतिशय मोठा प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे. याचं कारण आहे की नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये हा आठवडा संपत असताना आवक अचानक घटलेली आहे. दुसऱ्या बाजूला पावसाचं पण सावट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागणी टिकून आहे. याचा परिणाम आगामी काळामध्ये कसा होऊ शकतो आणि त्यातून तुम्हाला कांदा विकायचा किंवा ठेवायचा या निर्णयाला कसा आधार मिळू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जिल्हावार या आठवड्याचे दर कसे राहणार आहेत. तर ते काही काळजीचं कारण नाही, ते दिलासा देणारे आहेत. ते कसे ते आपण बघूया. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 2 ऑगस्ट 2026, वार आहे रविवार आणि नेहमीप्रमाणे रविवार विशेषमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत जिल्ह्याचं अगदी सविस्तर डिटेल असं विश्लेषण. कांद्याचे बाजारभाव कुठल्या ठिकाणी वाढतील, कुठल्या ठिकाणी दिलासा देणार आहेत आणि कुठल्या ठिकाणी स्थिर राहणार आहे. चला तर बघूया या आठवड्यात काय काय फरक पडतोय. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जो बारकाईने अभ्यास करत असतो आणि ती माहिती जमा करत असतो त्यातून आपण एक ॲग्रो शिवारचं मॉडेल तयार केलेलं आहे आणि या मॉडेलच्या आधारे आपण हे दर आठवड्याला ही माहिती देत असतो. या आठवड्याचा अभ्यास काय सांगतो बरं? सुरुवातीला आवक कशी आहे ते आपण बघूया. नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव, पिंपळगाव, मनमाड, निफाड, येवला या बाजारामध्ये आवक घटलेली आहे. अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर, कोपरगाव अशा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आवक घटलेली आहे. पुण्यामध्ये पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये तर मोठी घट झालीच आहे. शिवाय मोशी आणि मांजरीमध्ये सुद्धा आवक घटलेली आहे. सोलापूरमध्ये आवक घट आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास स्थिर आहे. याचा अर्थ काय आहे तर जेव्हा आवक कमी होते तेव्हा पुरवठ्यावरचा दबाव कमी होतो, त्यामुळे मोठी भाव घसरण होण्याची शक्यता कमी आहे. मला हे सांगायला अतिशय आनंद वाटतोय आजचा व्हिडिओ, कारण हा आठवडा सोमवारपासून, विशेषतः 3 तारखेपासून किंवा आज तुम्ही जर कांदा विक्री केला असेल किंवा संध्याकाळी कराल काही बाजारामध्ये जिथं सुट्टी नाही आहे अशा ठिकाणी, तिथे तुम्हाला नक्कीच दिलासा मिळणार आहे. थोडेसे सौम्य वाढीचे संकेत आहेत आज काही बाजारांमध्ये. आता या आठवड्यामध्ये म्हणजे 9 ऑगस्ट पर्यंत, सोमवारपासून तर पुढच्या रविवारपर्यंत कुठले घटक महत्त्वाचे आहेत ते बघूया आणि त्यानुसार मग आपण पुढचा गोष्ट बघूया. पाऊस हा महत्त्वाचा घटक आहे. अजूनही पावसाचे काही जे ठिकाणी जोरात पाऊस पडलेला होता तो अजून कमी किंवा त्याचं जे सावट आहे ते कमी झालेलं नाही आहे. आणि भारतीय हवामान विभागाचा आज सकाळचा ताजा अंदाज बघितला तर 4 ते 5 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचं सावट राहणार आहे. अनेक ठिकाणी तो उघडला असेल, पण पावसाचं सावट विशेषतः कांदा पट्ट्यात टिकून राहणार आहे. नाशिक पट्ट्यात अजूनही पाऊस सुरू आहे बऱ्यापैकी. तो थांबून थांबून येत असला तरी हा पाऊस बाजाराची दिशा या आठवड्यात ठरणारे पहिले 3-4 दिवस तरी त्याचं सावट असणार आहे. आता पावसाचं असं आहे की पाऊस असेल आणि दुसरा भाग आहे रब्बी कांद्याचा साठा, चाळीमधला साठा. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नॅचरली विक्रीत बऱ्यापैकी झालेली असते आणि माल खराब होऊन ऑगस्ट सप्टेंबरपासून कांद्याचा साठा हळूहळू घटायला सुरुवात होते. तो किती घटतो, कसा घटतो या संदर्भात मागच्या आठवड्याच्या शनिवारी आपण स्पष्ट व्हिडिओ केलेला होता. तुम्ही तो आधार घेऊ शकता. इतकंच नव्हे तर राज्यात आणि देशामध्ये आता किती कांदा शिल्लक आहे या महिन्यापासून तेही आपण सांगितलेलं होतं आणि तो दिलासा देणार आहे की नाही तेही सांगितलं होतं. चला, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हवामान, कांद्याची कमी होणारी आवक आणि आता जो साठा आहे त्याच्यावर पावसाचा परिणाम, या सगळ्या घटकांचा जो भाग आहे तो या आठवड्यामध्ये सकारात्मक परिणाम करणार आहे बाजारावर. आता बाजाराचा जिल्हावार संभाव्य कल काय आहे ज्याची तुम्हाला अतिशय उत्सुकता आहे ते समजून घ्या. नाशिक जिल्हा स्थिरतेकडनं वाढ होणार आहे.
थोडीशी वाढ असेल, फार एकदम मोठी होणार नाहीये. लक्षात घ्या, हा आठवडा जो आहे, आता समजा की तुम्हाला जे अपेक्षित बाजारभाव आहे ₹30, 40-50 तर मी सांगणार नाही, पण समजा ₹25, ₹30 असे सरासरी जर अपेक्षित बाजारभाव असतील आणि ते एका उंच ठिकाणावर असतील, तर त्याची पहिली पायरी किंवा दुसरी पायरी या आठवड्यात सुरू होणार आहे. म्हणजे त्या वाढीची टप्प्याटप्प्यानं थोडी वाढ आहे. एक एक पायरी आता बाजारभाव थोडेसे वाढतील. एकदम तीव्र मंदी येण्याची शक्यता तर नाहीच आहे, घसरण तर नाहीच आहे. ही आता चढण सुरू झालेली आहे. ग्राफ असा आहे, वरती जाणारा आहे. तो हळूहळू असणार. एक एक पाऊल जाईल. एक पाऊल जाईल, थांबेल, एक पाऊल जाईल, थांबेल. जरा दमादमानं ती होईल. चला, अहिल्यानगरमध्ये सुद्धा नाशिक सारखीच परिस्थिती आहे. इथे पण स्थिरतेकडनं वाढीकडे आहे. स्थिर राहून हळूहळू वाढते. त्यामुळे ह्या दोन ठिकाणी जे कांद्याच्या बाजारभावावर परिणाम करतात, प्रभाव टाकतात आणि त्याला दिशा देतात, असे दोन जे जिल्हे आहेत, तिथे सकारात्मक संकेत आहेत या आठवड्याचे. फार मोठी वाढ अपेक्षित नाही आहे. 50 पैसे, ₹1, ₹1.5 अशी होऊ शकते. पुण्यामध्ये वाढ, सातारामध्ये वाढ, अमरावतीमध्ये वाढ, नागपूरमध्ये वाढ, स्पष्ट वाढ, चंद्रपूरमध्ये स्पष्ट वाढ. इथं स्थिरतेकडनं वाढ नाही, वाढच आहे. बुलढाणा किंचित वाढ, अल्पशी वाढ, ₹20, ₹25 आपण म्हणतो ना त्या पद्धतीनं. अकोल्यामध्ये स्थिरतेकडनं वाढीकडे, धुळ्यामध्ये स्थिर आहेत, जळगावमध्ये स्थिर आहेत, पालघरला स्थिर आहेत, छत्रपती संभाजीनगरला पुन्हा स्थिरतेकडून वाढीकडे आहेत, धाराशिवला स्थिर आहेत. आता बीडमध्ये किंचित घट आहे, फार नाही. स्थिरतेकडनं थोडेसे घटतील, पण फार मोठा फरक पडणार नाही, एकूण स्टेबलच राहतील. लक्षात घ्या, 5% वाढ घट होत असेल तर त्याला तेजी मंदी म्हणायचं कारण नाही. 5%पेक्षा कमी, त्याच्यापेक्षा वाढत असतील तर तो भाग आहे. त्यामुळे बीड, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर इथे किंचित घट आहे. म्हणजे सांगलीला स्थिरतेकडनं कमी होतील, सोलापूरला स्थिर राहून कमी होतील. हे आता तुमचे बाजारभाव सरासरी 1700 असतील तर ते 1-2 दिवस 1700 राहतील, मध्येच ते 1690 होतील, मध्येच परत ते 1710 होतील, असं होऊ शकतं. हे मी उदाहरण दिलंय, असं हे काही ऍक्च्युअल बाजारभाव नाही आहेत. कोल्हापूरला स्थिर ते किंचित घट, सोलापूरला स्थिर ते किंचित घट, सांगलीला स्थिर ते किंचित घट आणि बीडला किंचित घट आहे, अल्पशी घट आहे. मुंबईला घाऊक बाजार मागच्या आठवड्यात कमी होते, ते स्थिर राहतील. आता एकूणच जिल्हावार काय निष्कर्ष आणि काय चित्र आहे ते सांगतो. फार काही तुमचा वेळ घेत नाहीये, आपला वेळ संपत चाललेला आहे. नाशिकमध्ये आवक घटली, त्यामुळे बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आहे. बाजारभाव स्थिर ते मजबूत राहू शकतात. नाफेडबद्दल मला कोणीतरी विचारलं. नाफेडची मुदत साधारण 10 ऑगस्ट पर्यंत आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचा जो कांदा आहे तो नाफेडचे जे दर आहे ₹2335, त्याच्या खाली तो येण्याची शक्यता कमी आहे, चांगल्या दर्जाचा. अहिल्यानगरला मुख्य बाजारातील आवक कमी झालेली आहे, त्यामुळे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये आवकेमध्ये सर्वाधिक घट झालेला हा जिल्हा आहे या आठवड्यात, त्यामुळे वाढीची शक्यता इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक दिसते आहे. चंद्रपूर आणि नागपूरचं तर काय विचारायचं, इथे बाजार आधीच मजबूत आहे, त्यामुळे आवक वाढलेली नसल्यानं आणखी तेजी येऊ शकते. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या कांदा पट्ट्याच्या तुलनेत नागपूर आणि चंद्रपूरला बाजारभाव तिथे आधीच 2500च्या पलीकडे गेलेले आहेत, ते आणखी वाढते. बीड, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी मात्र मोठी घसरण अपेक्षित नाही, मंदी येणार नाही वा घसरणार नाही, मात्र नरमाई असेल 1-2 दिवसाची, मी तुम्हाला सांगितलंय. आता सगळ्यात महत्वाचं, कांदा विकायचा की ठेवायचा हा निर्णय कसा घ्यायचा, तर ते घेण्यासाठी आज आपण मेंबरशिपचा व्हिडिओ केला. अगदी जिल्हावार तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नाशिकची रेंज काय असेल, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अहिल्यानगर, पुणे किंवा नागपूर इथे कांद्याचे बाजारभावाची सरासरी रेंज काय असेल, आणि मागच्या आठवड्यात आपण जी रेंज सांगितली ती ते अंदाज आपले साधारण 95 ते 98%, काही ठिकाणी 100% बरोबर आलेले आहेत. ते विश्लेषण. तर तुम्हाला तिथे आपण कांदा विकायचा की ठेवायचा याचे स्पष्ट सल्ले दिलेले आहेत. कांदा विकावा की ठेवावा हा तुमचा विचार असतो, तुमच्या गरजेनुसार त्याचा निर्णय घ्यावा.
ॲग्रोशिवार कोणालाही कांदा विकायला ठेवा असं स्पष्ट सरळ सांगत नाही. हा अधिकार तुमचा आहे आणि त्याची जबाबदारी पण तुमचीच आहे. या संदर्भात आपण डिस्क्लेमर देत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, ते तुम्ही वाचा. मात्र या आठवड्यात नाशिकपासून ते नगरपर्यंत आणि सोलापूरपासून तर कोल्हापूर साताऱ्यापर्यंत कांद्याचे बाजारभाव जिल्हावार कसे राहतील, मी कांदा विकायचा की नाही आणि आणखी काय गोष्टी, कुठे फायदा होईल, कुठे धोके आहेत, याचं सगळं बारकाईने विश्लेषण मेंबरशिप व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकतात. आता शेवटी सांगतो, या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्रात त्याची रेंज आहे 1950 ते 2100 रुपये या दरम्यान राहतील. हे सरासरी आहे. वाढ घट आता जिल्हावार बाजारभाव बदलतील, पण फार मोठी घसरण नाही आहे. आता एक पायरी बाजाराची जी वाढीची स्टेप आहे ती एक पायरी पुढे असणार आहे, 1 किंवा 2 पायऱ्या. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कल सांगितलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि डिटेल विश्लेषणासाठी तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ती सगळी माहिती बघू शकता. जोडून राहा. पुन्हा वेळोवेळी भेटतच राहू. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी बिनचूरकर.